रामकृष्ण हरी मंडळी। तर मित्रांनो, आज आपल्या अखंड हरिनाम सप्त्यामधला तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवशीचा आपला कार्यक्रम असणार आहे तो म्हणजे पावनखिंड। तर मित्रांनो, पावनखिंडीमध्ये काय झालं तर तुम्हाला सर्वांना माहिती असेल। तर बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड पूर्ण रक्ताने लाल केलेली। तर आज तो आपण दृश्य बघणार आहोत आपल्या डोळ्यांनी आणि अनुभवणार आहोत। तर चला मित्रांनो, जाऊया आपण कार्यक्रमाकडे आणि जाऊया पहिला आपले जे पात्र असतील त्यांना बघून घेऊया। तर चला, रामकृष्ण हरी। मित्रांनो, आता आपण आलोत मेकअप रूमला आणि आपल्या समोर पावनखिंड लाल रक्तामध्ये करणारे हे बघा बाजीप्रभू देशपांडे आपल्या समोर आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला कमेंट करायचं आहे आणि सांगायचं आहे कोण आहेत। इथे आपल्या समोर इथे मावळे सुद्धा आहेत, हे बघा मावळे आहेत, इथे मावळे आहेत। अजून बाजीप्रभू देशपांडेंचे साथीदार मावळे इथे, तिकडे सुद्धा मावळे आहेत। तर चला अजून आतमध्ये जाऊया, आपण बघूया कोण कोण रेडी झाले। हे बघा। तर मित्रांनो, अजून एक गेस करा, पटापट गेस करा। तर हे कोण आहेत? आपले फाजल खानच्या ड्रेसमध्ये ना, हां फाजल खान। तर सांगा मित्रांनो, या फाजल खानच्या रूपामध्ये कोण आहेत? तर कमेंट करा मित्रांनो। आणि पुन्हा एकदा आपल्याला इथे बघायला भेटतात पठाण, तर इथे आणि यांचे फाजल खानचे सिद्धी जोहर इथे बघायला भेटतं आपल्याला फाजल खानचे सोबत। आणि इथे सुद्धा आपण बघू शकता पठाण। आता पठाण एक चेंज झालाय, कालचे पठाण इथे आहेत, हा एक चेंज झालाय पण कडक वाटतात आहेत मित्रांनो। यांची रूपरेखा आणि यांचे जे तुम्हाला मेकअप आणि त्यांची वेशभूषा कशी वाटते मित्रांनो, कमेंट करून नक्कीच सांगा। तर हे बघा। तर मित्रांनो, अजून 2 कॅरेक्टर बाकी आहेत। तर ते 2 कॅरेक्टर आहेत, एक छत्रपती शिवाजी महाराज आणि एक आहे शिवा काशीद। तर ते तुम्हाला डायरेक्ट ऑन द स्टेज बघायला भेटतील। तर त्यांची सुद्धा नावं तुम्हाला कमेंट करायची आहेत, कोणत्या कॅरेक्टरमध्ये आहेत तर नक्कीच कमेंट करा। तर चला भेटूया आता डायरेक्ट तुम्हाला ऑन द स्टेज, चला। तुम्हाला कळत नाही पण मला दिसते उघडते। या आयुष्यात काय हवंय? माणूस आयुष्यात कसा जगला तर माणूस तसं नाही। लोक म्हणतात ह्यो शिवा असा मिळणार, शिवाजी राजाचं मरण दिलं एकदम मरण राज हजारदा जिवंत राहील। राजानी शिवाकडे पाहिलं,
राजे या जन्माचं काय सांगताय? अशा अनेक जन्म तुमच्या पायावर ओवाळून टाकले. तुमचा एक एक अश्रू समोर आला. पाहिलं तिनं स्वागत केलं. आये राजाने शिवाचा डोळ्यात स्वाभिमान होता. त्याचं देहान कधीच गेलं होतं. आपल्या मरण पाहिजे डोळा सिंधूजवळ बोलत होता. दोघांची चर्चा सुरू झाली आणि एवढ्यामध्ये अफजल खानाचा मुलगा सादर खान यांनी शिवाजी महाराजांना अफजल खानाचा मुलगा सादर खान याला माहिती होतं. माफ करा राजे. अहो लाख मेला तर चालेल पण या स्वराज्याचा पोशिदा लाखाचा पोशिदा नाही. राजे निघा. राजे निघा. राजे तुम्हाला माझा शेवटचा उद्या आहे राजे. मला
पाळला राजे. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. हर हर तर मित्रांनो फायनली आपला सर्व काही प्रसंग तुम्ही बघितला असाल तर तुम्हाला प्रसंग कसा वाटलाय? छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला 2-2 रुपयामध्ये भेटलेत. तर तुम्हाला बोललो शिवा काशीत आणि छत्रपती शिवाजी महाराज. तर मित्रांनो तुम्हाला अजूनपर्यंत समजलं नसेल तर हाय क्षितिज श्याम गुलाबकर आणि हाय निलेश कृष्णा पाटील. तर मित्रांनो हे 2 कॅरेक्टर आहेत आणि सोबत आपल्या बाजी प्रभू देशपांडे यांनी सुद्धा खूप छान अशी नाटिका केली आणि त्यांचं नाव आहे तर हे नाता काय इथे किरणदा, इथे कौशिक, इथे उदयाका आणि हे बघा तर इथे मारुती आका, इथे कुणाल आणि इथे दादा. सर्वांनी खूप छान अशी आपली भूमिका पटवली आहे आणि सर्वांना पटवून दिली आहे. तर मित्रांनो तुम्हाला ही भूमिका कशी वाटली आहे तर प्लीज कमेंट करा आणि तुमच्या कमेंटद्वारे आम्हाला पण समजेल की आमचा कार्यक्रम कसा चाललाय. तर जरूर सर्वजण कमेंट करा. तर चला भेटू अशाच एक नवीन कार्यक्रम सोबत उद्या.
आणि मित्रांनो चला आपण एकदा रिव्ह्यू सुद्धा घेऊया आपल्या मंडळीचा. तर चला, रामकृष्ण हरी. तर मित्रांनो आज आपल्यासोबत ग्रामस्थ मंडळी आहे. तर त्यांना विचारूया की आजचा कार्यक्रम कसा झालाय. आजचा कार्यक्रम एकदम उत्तम झाला आणि जे शिवाजी महाराजांच्या काळात झालं ते प्रत्यक्षात आम्हाला आमचं लय उत्तम कोळीवाड्याचं भाग्य आहे की आम्हाला आता धन्ना शिवाजी महाराजांचं चरित्र पाहता येतंय. आम्ही आमचे जे पूर्वजच गेले त्यांनी हा सप्ताह चालू केला त्यामुळे आम्हाला आज आमच्या पूर्वजांची पुण्याई असेल, आमच्या जवान तरुणांना आज खरोखर जी काळाची गरज होती आज प्रत्यक्ष आपण आज पाहायला मिळतोय. त्याच्याबद्दल आम्ही आज खरोखर महाराजांचे धन्यवाद आहोत. आणि 43 वर्ष पूर्ण झाले आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाला, पण असा कधी पाहिला नाही आणि असा कसा प्रोग्राम झाला नाही. रामकृष्ण हरी. जय हरी. तर नमस्कार मित्रांनो, आता आपल्या समोर हरिभक्त पारायण जय शिवरकर महाराज आणि सोबत आपले हरिभक्त पारायण स्वरूप महाराज. तर महाराज तुम्हाला आजचा कार्यक्रम आपला कसं वाटलाय. एवढं प्रसन्न वातावरण आणि मला तर असं थोड्या क्षणासाठी वाटलं असेल जर मला टाइम मशीन भेटले असेल, मला माहिती नसेल तर पहिलं मी शिवाजी महाराजांच्या काळात गेलो असतो. पण टाइम मशीनची सुद्धा या काळात गरज नाही, कारण का आपल्या उटंबर गावामध्ये कोळीवाड्यामध्ये एकदम साक्षात्कार झालाय जणू असं वाटत होतं. शेवटचा पावनखंडीचा जो क्षण होता अक्षरशः माझ्या अंगावर असे काटेवर उभं होते. ते मला असं वाटत होतं की जेव्हा जर माझा जन्म झाला असता तर मी नक्की शिवरायांच्या सेवेसाठी तिथे हजर असतो. पण आजचा कार्यक्रम, आजचा जो नाट्य प्रकार होता एकदम जिवंत देखावा. ज्वलंत उदाहरण म्हणजे आपल्या उटंबर गावामध्ये सर्वांनी एकदम मिळून मिसळून एवढा खास कार्यक्रम केलाय की त्यासाठी बोलण्याचे एवढे माझे म्हणजे शब्द संपलेले आहेत. आणि पाहता सर्वांचे डोळे दिपून गेले. शेवटला एवढंच म्हणाले जय शिवराय. रामकृष्ण हरी. जय शिवराय. मंगलम भगवान विष्णू, मंगलम श्री गरुडध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षाय, मंगलानाय तनोहरी. आज आपल्या उटंबर गावामध्ये जवळजवळ आजचा हा 3रा दिवस आणि या 3ऱ्या दिवस म्हणजे आज 7 दिवस धरून आपल्या सप्ताहामध्ये शिवचरित्र होणार आहे. जगतामध्ये नव्हे म्हणजे भारतामध्ये नव्हे तर जगतामध्ये कोणत्याही सप्ताहामध्ये आता आपण पहा बाहेरच्या देशामध्ये सुद्धा आपले कार्यक्रम होते. इंग्लंड झाला, अमेरिका झाले, परत दुबईमध्ये सुद्धा आपले महाराज लोक कार्यक्रम करून आले. पण अजूनपर्यंत एकाही सप्ताहामध्ये आपलं शिवचरित्र कोणी ठेवलं नाही. आणि कालचाही कार्यक्रम असा महाराजांचं आगमन असं जणू काही स्वतः महाराज स्वर्गातून आपल्यापाशी या उटंबर गावामध्ये पदार्पण झालेले आहे. आणि आजचाही कार्यक्रम जो बाजीप्रभू देशपांडेंनी जो आपला खिंडीत आपला जो स्वराज्यासाठी आपला प्राण त्यागून दिला, देह त्यागून दिला, त्याचाही पराक्रम हे का ठेवलं आहे. कारण प्रत्येक जन्मामध्ये आपण म्हणजे अनेक जन्म होऊन गेले, शतकोटी जन्म होऊन गेले. त्याच्यानंतर आपण हा म्हणजे महाराजांनंतर आपण जन्माला आलो. आपल्यानंतर सुद्धा आपल्या पिढीला सुद्धा महाराज काय होते, महाराज कोण होते. आता बाकीच्यांना विचारलं, फोटो दाखवला, आता हे लहान लेकरू आहे, यांना सुद्धा पुढे गेल्यानंतर समजलं पाहिजे महाराज कोण आहे. आता पुस्तकामध्ये काय दाखवतात, पुस्तकामध्ये फक्त फोटो आणि दाखवतात हे राजा होते, पण यांचं चरित्र काय होतं आणि आपल्या देशासाठी काय केलं, लोकांसाठी काय केलं हे सुद्धा समजलं पाहिजे. तसंच महाराज आज या कार्यक्रमामध्ये इतका आनंद झाला महाराज काही बोलताच येत नाही. परंतु आणि या म्हणजे जसा कार्यक्रम झाला तुम्हाला आपले भाविक महाराज असतील ते आपल्या व्हिडिओ मध्ये दाखवणारच आहेत. त्यांच्या युट्यूब चॅनल सुद्धा आनंद घ्या. एवढंच म्हणेन, एवढ्या गोष्टी असेल चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आणि विजिट करा. एक मानाचा मुद्रा म्हणून एकदा माझ्यासोबत जय शिवराय. जय शिवराय. तर चला मित्रांनो, व्हिडिओ समाप्त करायची वेळ झाली आहे आणि मी जाता जाता आभार मानेन ते फक्त आणि फक्त आपल्या कलाकार टीमची. कलाकार आणि मेकअप, तर मेकअप केला नाही तर कला दाखवून अर्थ नाही आणि कला दाखवली नाही तर मेकअपचा अर्थ नाही. तर मित्रांनो दोन्ही पण कलाकार आणि मेकअप आर्टिस्ट दोघांचं पण खूप खूप अभिनंदन, आभार. कारण त्यांनी अशी आपल्याला कला दाखवली आहे आणि असा मेकअप केला आहे जसं काही हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराज आपल्या समोर आहेत, आपल्या सोबत आहेत. तर चला मित्रांनो व्हिडिओला ते समाप्त करूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय.